जेवण, उलटी, पोट दुखणे, वजन कमी होणे या त्रासामुळे गेल्या 3 वर्षापासून कोपरगाव शहरातील महिला चंचल राजू गाडे वय वर्ष 40 या त्रस्त होत्या. केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना जठराचा कर्करोग असल्याचं दिसून आलं. आजार, उपचार आणि मार्गदर्शन यामुळे बरे वाटत असल्याने अनेक महिने उपचार बंद केले. मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमधील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा औषधोपचार करण्यात आले. औषधोपचारानंतर बरे झाल्यानंतर या महिलेचा नुकताच साईबाबा संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. घरोटे यांनी सांगितलं की कर्करोगाचे निदान झालं तरी खचून न जाता वेळेवर औषधोपचार तसेच तपासणी केल्या पाहिजेत. तसेच कुटुंबातील लोकांनी देखील रुग्णांना मानसिक आधार दिला तर सहजपणे या आजारातून रुग्ण बरा होतो असं मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना रुग्ण चंचल राजू गाडे यांनी सांगितलं की साईबाबांचा आशीर्वाद आणि शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये मिळालेले उपचार, मार्गदर्शन यामुळे आपल्याला जीवनदान मिळालं असल्याचं सांगितलं. साईबाबा संस्थांनी कर्करोग रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्णांमधून समाधान व्यक्त होते. साईनाथ हॉस्पिटल आणि साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रासह लगतच्या अतिदुर्गम भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेचा लाभ घेत असतात. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.